डोसे म्हटले की एकच टेस्ट, पण आज मी बनवते आहे तांदूळ पोहे आणि खोबरे घालून लुसलुसीत डोसे. चला तर मग सुरुवात करूया. 3 पेले जुने तांदूळ आणि 1 मोठा चमचा मेथी स्वच्छ धुवून 6 पाण्यात ठेवले. आता मी भिजलेला तांदूळ मिक्सरला बारीक करून घेते. 3 पेले तांदळांना 3 पेले पोहे घ्यायचे. पोहे धुवून 2-3 मिनटं पाण्यात ठेवायचे व नंतर निथळून घ्यायचे. पोह्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं. 3 वाटी तांदूळ, 3 वाटी पोहे आणि त्याला 1.5 वाटी ओले खोबरे. भिजवलेल्या पोह्यामध्ये 1.5 वाटी ओले खोबरे मिक्स करायचे आणि मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची. तांदूळ, पोहे आणि मीठ याचे पीठ एका टोपात घेऊन मिक्स करायचे आणि चांगले फेटून घ्यायचे. डोश्याचं पीठ बारीक करताना थोडा गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे पीठ लवकर यायला मदत होते. पोह्यांचे डोसे करताना पीठ थोडं जाडसरच ठेवायचे. टोपावर झाकण ठेवून हे पीठ 8-9 तासासाठी ठेवून द्यायचं. 8-9 तासांनी तुम्ही पाहू शकता पीठ चांगलं फर्मेंट झालेलं आहे. आता या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचे. पिठं गरम झालं की तेल लावून असं पीठ सोडायचं. भिड्यावर घातल्यानंतर पीठ जास्त स्प्रेड करायचं नाही. गॅस मिडियम करून झाकण ठेवायचं. खालून थोडा ब्राउनिश झाला की डोसा परतून घ्यायचा. दुसऱ्या बाजूने डोसा ब्राऊन झाला की डोसा काढायचा. हे डोसे ग्रीन किंवा लाल चटणी किंवा चहाबरोबरही छान लागतात. मी लाल चटणीबरोबर सर्व करते. धन्यवाद.